आपण फ्लुइड मेकॅनिक्स मध्ये कॅपिलॅरिटी ह्याच्यावरती आपण प्रॉब्लेम बघत आहोत. कॅल्क्युलेट कॅपिलरी राईज इन ग्लास ट्यूब ऑफ 2.5 mm डायमीटर. तर इथं डायमीटर म्हणजे डी दिलेला आहे 2.5 mm. त्याचं मीटर मध्ये कन्वर्ट करायला 10⁻³ ने आपण मल्टिप्लाय करणार 0.0025 मीटर. वेन इमर्स्ड वर्टिकली इन वॉटर अँड सेकंड दिला आहे मर्क्युरी. तर ही जी ट्यूब आहे ती एकदा वॉटरमध्ये डिप केलेली आहे आणि एकदा मर्क्युरीमध्ये डिप केलेली आहे, बुडवलेली आहे. टेक सरफेस टेन्शन सिग्मा इज इक्वल टू 0.75 न्यूटन पर मीटर फॉर वॉटर. आता इथं सिग्मा म्हणजे बराचदा कन्फ्युजन होतं की सिग्मा मध्ये स्ट्रेंथ ऑफ मटेरियल मध्ये आपण स्ट्रेस घेतो, पण फ्लुइड मेकॅनिक्स मध्ये हा जो सिम्बॉल आहे तो सरफेस टेन्शन साठी येतो आणि ह्याचं जे युनिट आहे ते न्यूटन पर मीटर. आता हा जो सिग्मा म्हणजे सरफेस टेन्शन वॉटरसाठी दिलाय त्यामुळे आपण सिग्मा डब्ल्यू असं म्हणणार 0.75 न्यूटन पर मीटर अँड सिग्मा इज इक्वल टू 0.5 न्यूटन पर मीटर फॉर मर्क्युरी. आता मर्क्युरीसाठी आपण ह्याच्यासाठी म्हणणार सिग्मा एम, एम फॉर मर्क्युरी इज इक्वल टू 0.5 न्यूटन पर मीटर in contact with air. The specific gravity for mercury is given as 13.6. तर कॅपिटल एस एम, एम फॉर मर्क्युरी म्हणजे स्पेसिफिक ग्रॅव्हिटी फॉर मर्क्युरी 13.6 दिलेली अँड अँगल ऑफ कॉन्टॅक्ट 130. तर हा सुद्धा मर्क्युरी साठीच दिलेला आहे 130. इथं वॉटरचा थिटा दिलेला नाहीये पण आपण तो कन्सिडर करणार 0 का तर वॉटरचा हा 0चा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट असतो आणि मर्क्युरीचा 130, 128, 129 च्या आसपास असतो. स्पेसिफिक ग्रॅव्हिटी दिली नसेल मर्क्युरीची 13.6 आपण ऍझ्युम करतो, इथं दिलेली आहे. तर आपल्याला फाइंड आउट करायला लावलंय एच डब्ल्यू आणि एच एम म्हणजे कॅपिलरी राईज किंवा फॉल जे काय होईल वॉटर आणि मर्क्युरीसाठी ते आपल्याला फाइंड आउट करायचं. फॉर्म्युला आहे एच इज इक्वल टू 4 सिग्मा कॉस थिटा अपॉन रो जी डी. आता याच्यामध्ये आपल्याला व्हॅल्यूज पुट करायच्यात. तर सिग्मा डब्ल्यू ची व्हॅल्यू इथं आहे 0.75, थिटाची व्हॅल्यू आहे 0, कॉस 0 1, सिग्मा डब्ल्यू ची व्हॅल्यू आहे 0.75, डेन्सिटी ऑफ वॉटर असते 1000. जर दिलेली नसेल तर डायरेक्ट आपल्याला घ्यावी लागते 1000 ही स्टँडर्ड व्हॅल्यू आहे. जी ची व्हॅल्यू 9.81, डायमीटर 0.0025. ह्याचा आन्सर मिळेल 0.122 मीटर. आता ही जी व्हॅल्यू आहे ती आली पॉझिटिव्ह प्लस आलेली त्यामुळं कॅपिलरी राईज ही आपला आन्सर आहे. तर कॅल्क्युलेटर मध्ये कॅल्क्युलेशन कसं करणार 4 इंटू 0.75. 1 इथं आपण घेत नाही आहोत का तर 1 कुठल्याही संख्येला एकानं गुणलं तर 1च तेवढीच संख्या येते. डिवायडेड बाय 1000 डिवायडेड बाय 9.81 डिवायडेड बाय 0.0025 इज इक्वल टू प्रेस केल्यावर तुम्हाला आन्सर मिळेल 0.122. आता आपल्याला फाइंड आउट करायचे एच एम. एच एम फाइंड आउट करण्यासाठी हाच फॉर्म्युला येत आहे 4 सिग्मा एम कॉस थिटा अपॉन रो जी डी, एम फॉर मर्क्युरी. तर आपण स्पेसिफिक सरफेस टेन्शन घेणार आहोत 0.5, थिटाची व्हॅल्यू आहे 130, कॉस 130 म्हणजे मायनस 0.64. डेन्सिटी ऑफ मर्क्युरी आपल्याला दिली नाही ते करण्यासाठी काय करतोय आपण एस इंटू 1000 न मल्टिप्लाय करतोय म्हणजे एस एम ला 1000 न मल्टिप्लाय करतोय. एस एम आहे 13.6 इंटू 1000 म्हणजेच 13600. डेन्सिटीचं युनिट आहे केजी पर मीटर क्यूब. तर आपल्याला डेन्सिटीची व्हॅल्यू मिळाली आहे 13600, जी ची व्हॅल्यू आहे 9.81, डी ची व्हॅल्यू आपल्याला इथं दिलेली आहे 0.0025. तर कॅल्क्युलेशन केल्यानंतर आपल्याला आन्सर मिळेल 3.83 इंटू 10⁻³ आता इथं जो निगेटिव्ह साइन आलाय तो ऍज इट इज आपण इथं घेतोय, कॅल्क्युलेशन मध्ये घेत नाही आहोत, डायरेक्ट इथं व्हॅल्यू घेणार आहोत मायनस. आणि मायनस साइन याचा अर्थ कॅपिलरी फॉल झाली. कॅल्क्युलेटर वर आपण कसं करणार 4 इंटू 0.5
इंटू 0.64 भागिले 13600 भागिले 9.81 भागिले 0.0025. इथं मायनस साईन घेतलेलं नाहीये, आपण डायरेक्ट इथं देणार आहोत. कॅल्क्युलेशन केल्यानंतर आपल्याला आन्सर मिळेल 3.83 इंटू 10⁻³ मायनस साईन आपण इथं घेणार आहोत. तर प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यापूर्वी फॉर्म्युले, त्याचे मिनिंग, युनिट्स बघा आणि प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला घ्या.